नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. तुम्हाला माहीतच असेल की मला खूप लोक बोलले होते की ताई तुमच्या पप्पाचा पहिला महिना तुम्ही घालणार आहे, त्याच्याबद्दल व्हिडिओ वगैरे बनवा. तर मला तसा होईल तसं मी आज ब्लॉग बनवते आहे. माहिती आहे खूप दुःखाचं वातावरण आहे आमच्या फॅमिलीत वगैरे, आमच्या सगळीकडेच आहे दुःखाचं वातावरण वगैरे. पण तरी पण एक आठवण म्हणून आपण इथून पुढचे सगळे व्हिडिओज बनवून त्यांचे सगळे मी टोटल माझ्या याच्यावरती अपलोड करणार आहे. तर आज त्यांचा पहिला महिना आहे. तर माहीतच असेल हा कोणी विशू माझ्या आत्याचा मुलगा आहे छोटा. ठीक आहे, चला तर आता आपण म्हणजे आम्ही कसं काय करतो काय नाही ते तुम्हाला सगळ्या माझ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. ठीक आहे, चला तर आपण आज आलेलो आहे इकडे, घरात आलो होतो. आणि घरात तुम्हाला माहितीच असेल हे माझ्या पप्पाच्या मावशा आणि माझ्या आत्या आहे, ते लाडू वगैरे बनवत होते. कारण की माझ्या पप्पाला लाडू जास्त आवडायचे आणि आमच्या तिकडे पहिल्या महिन्याला लाडूच बनवले होते. आता त्याच्या मागे मला माहिती नाही कारण काय होतं काय नाही, पण ते बनवत होते. आणि त्याच्यासाठी मला जेवढे व्हिडिओज घेता येईल ना तेवढे मी घेणार आहे, जास्त तर घेणार नाही. कारण की वातावरण खूप दुःखाचं आहे, तुम्हाला पण माहिती आहे. जसं मला टाकता येईल तसं मी तुमच्या रिक्वेस्टनुसार टाकत होते. आता लाडू तर बाहेरून नाही बट त्यांनी हातानेच बनवले. ही खूपच वाईट वेळ होती, कारण की मावशांना लाडू बनवावं लागते ते पण महिन्यासाठी पोराच्या. तर हे खूपच अवघड आहे. माहिती नाही देव कोणत्या कोपऱ्यात आहे कोणत्याने, म्हणून मी पूजा केलीच नाही देवपूजा. आत्याला सांगितली. छोटं गाय वासरू आली मस्त गावरंग गाय. हॅलो, नमस्कार. चल विषय हातला, काहीच नाही करणार. लाव बरं हात, जा ना असं मग हातला, हात लाव बाप्पा आहे ना. चल तर आता इथे ना मी आवरून वगैरे घेत होते, कारण की इथे फोटो वगैरे मांडायचा होता. तर खूपच दुःख होत होतं मनात, कारण की पहिलंच झाडू मारताना असं फोटो वगैरे मारण्यासाठी मुलीला जर तेव्हा ह्या गोष्टी करावं लागते ना तर मन खूप तुटतं आतून, माहिती का. कारण कसं असतं ना, लोकांना बोलायला काही गोष्टी वाटत नाही, पण ज्यावेळेस मन असतं ना त्याचं दुःख त्याच्या मनात एवढं दडून राहतं ना, पण ते दुःख छातीवरती ठेवून पाय पुढं टाकावंच लागतो. कारण की कसं आहे, मला खूप लोक म्हणतात की ताई तू यूट्यूबमध्ये आली आहे, कशामुळे आली आहे. पण माझ्या घरात मीच मोठी आहे, मीच जर रडत बसले ना तर माझ्या मागे ना माझे 2 छोटे भाऊ आहे, ते मग ते रडत बसतील. म्हणून मी माझं डोकं कुठंतरी शांत राहण्यासाठी मी यूट्यूबमध्ये परत पाय टाकलेला आहे. ते पण आणखीन पूर्णपणे नाही टाकला, तर थोडं थोडं ट्राय करते. नक्कीच हळूहळू मी पूर्णपणे येईल यूट्यूबमध्ये, मला थोडासा टाईम द्या. तर इथे मी चौरंग वगैरे सगळं मांडून घेतलं होतं. तर असं झालं तर डोकं पण एवढं येण्यासारखं झालं ना, तर एवढं छोट्या कामाला एवढा टाईम लागत होता, कारण की मन पूर्ण एका जागेवर नव्हतं आणि स्थिर नव्हतं. आणि की ज्यावेळेस एका मुलीच्या नशिबात असा वेळ येते ना की बापाचा फोटो आपल्याला ठेवण्यासाठी साफसफाई करावी लागते, ते खूप अवघड असते. ते विशू पण रडत होता, तो पण खूप इमोशनल झालेला होता, कारण त्याला पण खूप आठवण येत होती. त्याच्यामुळे सगळेच इमोशनल झाले. आम्ही त्याला म्हणत होतो जेवण कर, तरी जेवण केलं. मग इथं आत्या आणि मी फोटो लावायचं आमचं काम चालू होतं दोघींचं पण. तर आत्याचं इथं धूप वगैरे अगरबत्ती वगैरे लावत होती आणि मी म्हटलं चला मी फुलं वगैरे वाहते. तर खूपच एवढं मन भरून आलं होतं आणि अशा क्षणाला खूप मन भरून आलं होतं. आपल्या या एवढ्या कमी वयात जर आपल्या हाताने जर असा प्रकारचा हार जर घाला वाटत असेल ना तर खूपच अवघड असते ही गोष्ट. एका मुलीसाठी खूप म्हणजे खूप कठीण असते ना, तुम्ही विचार पण नाही करू शकत. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी मी म्हटलं की चला आज आहे ना व्लॉग बनवूनच टाकू. कारण की खूप लोक आहे ना असे फेक आयडिया अशा कमेंट्स करतात की ताई ती सगळी खोटी गोष्ट आहे, आणि की माझी तेवढी कॅपॅसिटी आहे की दादा मी व्ह्यूजसाठी एवढी खोटी गोष्टी करणार नाही. त्याच्यामुळे कमेंट करताना तुम्ही पण थोड्याशा विचार करून करायचे आहे. कारण की एका मुलीच्या आयुष्यात किती लेवलपर्यंत जागा असते ना ती तिलाच माहिती असते, त्याच्यावरती दुःख येताना स्वतःला समजतं. ठीक आहे, तर मला तर काही त्या हार लावता येत नव्हतं, कारण की माझ्या हातीनं पूर्णपणे थरथर थरथर कापत होते. ते माझ्याकडून सारखा पडत होता. तर आता काय समजून तरी पण मी हे करत होते. म्हटलं चला कसं तरी लावू. आणि की गोष्टच अशी होती की बाबा न सहन करणारी गोष्ट होती, त्याच्यामुळे हात थरथर कापणारच ना. आणि की जर आपण कोणत्या देवाला वगैरे जर हार घालतो तर त्यावेळेस काय वाटत नाही, पण ज्यावेळेस एवढा कमी वयात जर बापाच्या फोटोला जर हार घालण्याची एवढी परिस्थिती येत असेल तर याच्यासारखी वाईट परिस्थिती कुठंच नसती. आणि मला नाही वाटत की माझ्यासारखी परिस्थिती कोणत्या मुलीच्या आयुष्यात यावं. कमीत कमी तिचं लग्न बिग्न होऊन जर ह्या गोष्टी झाल्या तर काय वाटत नाही, पण एवढ्या कमी वयात यायला पाहिजे म्हणजे कधीच नाही व्हायला पाहिजे ह्या गोष्टी अशा. तर आत्याला तिला समजलं आता का मी माझ्या जेणे काय हार बांधणं होत नाही, म्हणून ती म्हटली आणि इकडं मी बांधते. तर मग तिनेच घेतला आणि तिचंच काम चालू होतं हार बांधायचं वगैरे हे करायचं. ती म्हटली थांब मी करते वगैरे, तर तिचं चालू होतं. आता तिने इथे बांधला वगैरे लावला पण, तर मला काय शेवटपर्यंत लावताच आलं नाही, कारण की माझे ना हातीनं पूर्णपणे थरथर कापत होते. म्हणून म्हटलं चल आता मी ना इथे ना फुलं वगैरे ठेवते. फुलं वगैरे ठेवताना
तेव्हा पण मन एवढं भरून आलं होतं ना, खूपच भरून आलं होतं. इथे बघू शकतात तुम्ही, इथे विशून ते सगळे बसलेले होते, बाहेर पाहुणे आलेले होते, माझे आजोबा पण बाहेर बसलेले होते. आणि असं जर पप्पाच्या फोटोला हार पाहिला ना तर मन खूप भरून येतं, कारण की बाहेर सगळे पाहुणे बसलेले दिसत आहे. पण एवढ्या 1 महिन्यात शोधलं पप्पाला, पण पप्पा कुठेच भेटले नाही, त्यामुळे खूप मन भरून आलं. नाही तिथं मी शोधलं पप्पाला माहिती का, पण असं समजत नाही का कुठे भेटले कुठे नाही. आणि की मन आहे ना आणखीन कोणाचंच आमचं मानायलाच तयार नाही का पप्पा गेले. आणि ती गोष्ट झाली ना एवढी अचानक झाली, 15 ते 20 मिनिटात झाली. माहिती नाही की काय चुकी होते आणि काय नाही होतं, देवाच्या मनात काय गोष्ट होती की ज्यांना एवढ्या कमी वयात एवढं मोठं दुःख दाखवायचं होतं आम्हाला. ही गोष्ट तर नाही समजली आता आम्हाला. जे असेल ते मनातच असेल, पण आता आलंय त्याला सामोरं आम्हाला पण जावं लागणारच आहे, कारण की आमची पण परिस्थिती तुम्ही थोडीशी समजून घेतली पाहिजे. मला थोडासा टाईम द्या यूट्यूबमध्ये यायला, मी 100% यूट्यूबमध्ये येणार, कारण की यूट्यूब हे माझ्या पप्पांचं शेवटचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न मला, त्यांचे सगळे स्वप्न मला पूर्ण करायचे. जे मी त्यांना बोलले होते त्या गोष्टी मी करीन, त्या गोष्टी सगळ्या मला पूर्ण करून द्यायच्या त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे मला ते यूट्यूबमध्ये येणं तर लागणारच आहे. त्याच्यामुळे असं समजू नका, ते आमचं सगळं इमोशनल वातावरण झालं होतं, खूप इमोशनल वातावरण झालं होतं, रडणं खूपच कंट्रोल होत नव्हतं वगैरे. तर तरी पण नंतर म्हटलं चला जाऊन द्या. इथे आम्ही नैवेद वगैरे सगळं ठेवलं आहे. मधला व्हिडिओ काय मला काढणं पॉसिबल झाला नाही आणि ते मला बरोबर पण नाही वाटलं. हे एकदम शेवटचा व्हिडिओ वगैरे आहे आणि मला तसं काढता आलं ना तसं मी काढला, व्हॉइस ओव्हर दिला. आता इथून पुढचे तर ब्लॉग तुम्हाला येतीलच, त्यावेळेस तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. इथे आजोबा झोपले होते आणि मला येईपर्यंत आत्याने फोटो उचलून ठेवला, कारण की खूप त्रास होतो.